नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की ज्या लाडक्या बहिणींना जून, जुलै आणि ऑगस्ट हप्ते आलेले आहेत तर यांना आता ऑक्टोबर महिन्यामध्ये हप्ते वितरण होणार का? त्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे, परंतु त्यांना मागील महिन्याचे हप्ते मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे वितरित झालेले नाहीत। यांच्या संदर्भातली माहिती आहे आणि याचबरोबर ई-KYCची शेवटची तारीख काय आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची घोषणा म्हणजे दिवाळी बोनस, तर याच्या संदर्भात आपण वेळोवेळीच माहिती देत आहोत। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना जून, जुलै आणि ऑगस्ट अपात्र असल्यामुळे हप्ते देण्यात आले नव्हते त्यांची पुन्हा ई-KYC झाली, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं आणि त्यांना पात्र करण्यात आलेलं आहे। पण त्यांना मात्र फक्त ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजे आता जो हप्ता सप्टेंबरचा जमा झाला तो हप्ता त्यांना जमा करण्यात आलेला आहे। पण मात्र जून, जुलै आणि ऑगस्ट तर या महिन्याचे हप्ते आपण पुन्हा देणार आहोत अशी घोषणा मंत्री आदित्य तटकरे यांनी केली होती, पण त्यांना मात्र हा लाभ दिलेला नाही आहे। आणि या महिन्यामध्ये देखील मिळालेल्या माहितीनुसार या ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील या लाडक्या बहिणींना जून, जुलै आणि ऑगस्ट तर या सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार नाही। कारण का लक्षात घ्या, DBT आता पुन्हा ॲक्टिव्ह होणार नाही आहे आणि हप्ते वितरण आता थांबवण्यात आलेलं आहे। पुन्हा लाभ वितरण आहे तो आता पुढील नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्यावेळी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरित होईल त्यावेळी सुरू होणार आहे। तर ज्या लाडक्या बहिणी जून, जुलै आणि ऑगस्ट तर या काळातील जो हप्ता राहिला होता तर त्याच्या प्रतीक्षेत होत्या, तर त्यांना आता महत्त्वाची माहिती म्हणजे सध्या तरी ऑक्टोबर महिन्याअखेरपर्यंत तुम्हाला जो मागील थकबाकीचा हप्ता आहे तो मिळणार नाही आहे। यापुढील तुमचे हप्ते हे कंटिन्यू राहणार आहेत, पण सध्या तरी जून, जुलै, ऑगस्ट हे हप्ते या ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळणार नाही आहेत। या संदर्भात मंत्री आदित्य तटकरे यापुढे म्हणजे पुढील हप्ते वितरणाच्या वेळी घोषणा करतील, त्यानंतरच हा लाभ तुम्हाला मिळणार आहे। आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ई-KYCसाठी मुदत 2 महिन्यांसाठी देण्यात आलेली आहे। साधारणतः 30 तारखेपर्यंत, नोव्हेंबर महिन्याच्या 30 तारखेपर्यंत ही ई-KYCसाठी मुदत असणार। तर यामध्ये मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे की पूरबाधित म्हणजे जे पूरग्रस्त जे आहेत तर यांच्या ठिकाणी 15 दिवस अधिक मुदतवाढ देण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, देणारच आहे। त्यामुळे ही मुदतवाढ डिसेंबरच्या मध्यापर्यंत फक्त पूरग्रस्तांसाठी जाऊ शकते। आणि याचबरोबर अनेक लाडक्या बहिणी आहेत की ई-KYC करत आहेत आणि ई-KYC करून देखील या सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये काही लाडक्या बहिणींना मिळालेला नाही आहे। अशा लाडक्या बहिणी आपल्याला व्हॉट्सअपवरती किंवा यूट्यूबवरती मेसेज करत आहेत। तर अशा देखील लाडक्या बहिणी आहेत की ई-KYC केल्यानंतर देखील लाडक्या बहिणींचा हप्ता चालू महिन्याचा आलेला नाही आहे, त्यांचा देखील हप्ता का आलेला नाही आहे याचं कारण देखील स्पष्ट नाही आहे। कदाचित तुमचा अर्ज अपात्र ठरवण्यात आला असू शकतो, पण याचं निश्चित असं कारण नाही आहे। अजून शासनाने माहिती उघडकीस आहे, तर याचं निश्चित असं कारण आले नाही आहे। शासनाने अजून कोणतीही माहिती या संदर्भात देण्यात आली नाही आहे। पण लक्षात घ्या की ऑक्टोबर महिन्यामध्ये जे सप्टेंबर महिन्याचे हप्ते वितरण करण्यात आले, आता DBT पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे, कुणाचाही लाभ सध्या वितरित झालेला नाही। त्यामुळे तुमचा हप्ता जर आला नसेल तर कदाचित तुम्हाला अपात्र ठरवण्यात आला असेल, तर या संदर्भातले अपडेट देखील लवकरच तर लक्षात घ्या, पात्र असून देखील सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला नसेल तर या संदर्भात माहिती घेतच आहोत। माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर याचबरोबर दिवाळी बोनस अशा प्रकारचे व्हिडिओज देखील समोर येत आहेत, पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणत्याच प्रकारचा दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलेला नाही आहे। साधारणतः सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिवाळी बोनस स्वरूपात दिवाळीच्या आधीच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये देण्यात आलेला आहे आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरणासंदर्भात अजून कोणतीच तयारी नाही। तर या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। ई-KYC दिवसभरामध्ये देखील होत नाही आहे, रात्री उशिरापर्यंत आणि सकाळी पहाटे लवकर तुम्हाला ई-KYC करायची आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती सर्व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।